एअरवेज कनेक्टर, स्कोप्स, वॉल्स. एअरवेज पहिल्यांदा. एअरवेज ब्रॉडली दोन आहेत, ओरोफॅरेंजियल, नॅझोफॅरेंजियल दोन ओपनिंग आहेत त्याच्यामुळे. पण मग मॉडिफाईड पण आहेत, लॅरेंजियल किंवा कोपा. यूजेस काय आहे तर ऑब्स्ट्रक्शन प्रिव्हेंट करायचं आहे, लिफ्ट करतं हे टंगला आणि इनडायरेक्टली एपिग्लॉटिसला थोडंसं वर उचलतं. ऑब्स्ट्रक्शन थांबवतं, बायटिंग प्रिव्हेंट करतं, सीजर्समध्ये बायटिंग होतं, सक्शनिंग करायला मदत होते. टाकल्यानंतर मग टंग सेपरेट झाल्यामुळे बेटर मास्क फिट पण होतो, व्हेंटिलेशन पण चांगलं होतं आणि त्याच्यातनं तुम्हाला काही एअरवेज टाकता येतील, म्हणजे ट्यूब किंवा स्कोप किंवा सक्शन काही पास करता येईल. मेन आहे की सर्वायकल स्पाईनला काही अफेक्ट होत नाही, त्याच्यामुळे जस्ट अप्पर एअरवे असेल तर तुम्ही विदाउट डेफिनेटिव्ह एअरवे टाकून विदाउट इंजुरिंग द स्पाईन यू कॅन ॲटलिस्ट पार्शली गेट थ्रू द ऑब्स्ट्रक्शन अँड कॅन व्हेंटिलेट. तर साईज मेजरमेंट लिप्सपासनं अँगल ऑफ मॅन्डिबल आणि नॅझोफॅरिंग्ससाठी नेअर्सपासनं ट्रेगस आणि ट्रेगसपासनं मियाटस 1 इंच दूर आहे, तर मग ट्रेगस +1 एवढं पकडतात. तर तो इथपर्यंत यायला पाहिजे, टंगच्या खालपर्यंत. ओरोफॅरेंजियल किंवा नॅझोफॅरेंजियल. लॅरिंग्स किंवा एपिग्लॉटिसला इरिटेट नाही केला पाहिजे. ओरोफॅरेंजियल एअरवे टंगला उचलतो, एपिग्लॉटिसला स्लाइटली उचलतो आणि जस्ट अबाव द एपिग्लॉटिस असला पाहिजे. एपिग्लॉटिस सेन्सिटिव्ह आहे. अप्रोप्रिएट साईज आपण बघितली. इन्सायझर्स टू द अँगल आहे. इन्सर्शन टंग डिप्रेसर वापरला तुम्ही डायरेक्टली लागू शकता किंवा नाही तर मग उलटा करून टाकावा लागतो, कारण की तुम्ही असाच विदाऊट टंग डिप्रेसर टाकला तर टंग मागे पुश केली जाईल. टाईप्स कुठले कुठले आहेत? ग्युडल ओरिजिनली रबरचं आहे, नंतर आता सर्व प्लास्टिकचेच आहेत. तर गुडलमध्ये फ्लॅंज आहे, शाफ्ट आहे. शाफ्ट रिइन्फोर्स्ड आहे फॉर बाईट. मग कर्व आहेत, जे काही येईल. वॉटर्स हा मेटलचा आहे आणि त्याला ऑक्सिजनेशनसाठी एक निप्पल आहे. कॉर्नेल पण तसाच आहे, कॉर्नेल, पण त्याला निप्पल नाही आहे. हा वॉटर्स झाला. इथे ऑक्सिजनेशनसाठी निप्पल आहे. एक मागे मोठं एंड आहे आणि साईडला 2 पोर्ट आहेत. अशा प्रकारे हा झाला तुमचा कॉर्नेलचा, हा विदाऊट निप्पल आहे. बर्मन आहे. एक लॅटरल वॉल नाहीच आहे आणि साईडची पण वॉल पूर्ण इंटरमिटंट आहे. त्याने एच शेप लिहिले पण ॲक्च्युली हा एच नाही आहे. तर तुम्हाला ट्यूब पास करायला चांगलं आहे, सक्शन पास करायला चांगलं आहे. ट्यूब तुम्ही साईडने हॉरिझॉन्टली काढू शकता. तुम्हाला सर्व वॉल्सची गरज नाही आहे ना. नंतर चिपकवून बनवलेला आहे, याने डायग्राम नाही दिली आहे. तर हा सफर आहे. इकडे हा पेशंटच्या तोंडात, इकडे हा आपल्या तोंडात असं. पण एवढा ॲक्च्युली तोंडात टाकणं आपल्या स्वतःच्या शक्य नसतं. तो तर पेशंट अनकॉन्शियस, त्याच्यामुळे त्याच्या ह्याच्यात टाकू शकतो आपण, म्हणून बर्मनने त्याचा एक स्वतःचा बनवला. आता याने बर्मनची डायग्राम नाही दिली आहे, याने बर्मनची डायग्राम दिली आहे. तर हा नॉर्मल एअरवे आहे आणि याला वाईड फ्लांज लावला आहे त्याने, पूर्णपणे बसतो तो माउथ गार्ड. आणि हा असा उभा हे लावला आहे हा आपल्या एंडसाठी. तर ही ब्लो ट्यूब आहे, स्प्रिंग लोडेड आहे, नॉन रिटर्न व्हॉल्व आहे. तर इन्स्पिरेशन एक्सपिरेशन एकाच पोर्टमध्ये होतं आहे. तर स्प्रिंग दाबल्यानंतर तुम्ही पेशंटला इन्स्पिरेशन देऊ शकता. तुम्ही सोडाल तेव्हा तो उभा राहील आणि मग इथनं हा एक्सपायर करू शकेल. हा आता क्लोज होऊन जाईल, मग इकडनं साईड पोर्टने एक्सपिरेशन येईल. नाही तर तुम्ही त्या पेशंटच्याच तोंडाला चिपकून धरले तर तुम्हाला एक्सपिरेशन पेशंटचं ॲक्सेप्ट करावं लागेल आणि तोंड सोडलं तरी एक्सपिरेशन तुमच्या तोंडावर येईल. तर याच्यापेक्षा इझी आहे की याच्यातनं ते एक्सपिरेशन बाहेर जाईल. तर नॉन रिटर्न व्हॉल्व आहे, पण इन्स्पिरेशन एक्सपिरेशन दोघंही होतं आहे. आणि त्याच्यात फायदा तो म्हणतो की इथे फ्लेक्झिबल नेक आहे ही वाली, तर तुम्हाला अँगल चेंज करता येईल. नाही म्हणजे असं नाही की तुम्हाला पेशंटच्या तोंडावर जाऊन तुम्हाला व्हेंटिलेट करावं लागतं आहे. सफरची डायग्राम दिली. हा एस शेप म्हणून आठवण ठेवा. पिडियाट्रिक आहे, ॲडल्ट आहे, 2च साईज आहेत. मग फायबर ऑप्टिक्ससाठी, तर फायबर ऑप्टिक्ससाठी तुम्हाला मोठा एअरवे लागेल. एखादी तरी त्याची वॉल अशी असायला हवी की ज्याच्यातून तुम्हाला तो बाहेर काढता येईल. सक्शनसाठी जागा असेल तर चांगलं आहे. ट्यूब टाकायला मोठी जागा लागेल. तर हा ओव्हासेपियन आहे, बाईट ब्लॉक सगळ्यांमध्येच असतो. साईड चॅनल आहे त्याच्यात.
तर व्हिडिओ बघायला हवा की याचा कसा वापर करता येईल. पण आय थिंक ट्यूब आणि स्कोपसोबत लोड करता येईल. 2 पोर्ट आहेत, म्हणजे 2 साईड वॉल्स आहेत. नंतर हा पाटील सिरकॉस आहे. पाटील मेटॅलिक आहे आणि त्याला साईड वॉल्स आहे सक्शनसाठी. तर हा ओवा सिपियन आहे. याला लिंग्वल सरफेसला वॉल आहे, फॅरेंजियलला नाही आहे. त्याच्या विरुद्ध विल्यम आहे. विल्यमला खालची वॉल नाही आहे. तर ते म्हणतात विल्यमचा सक्सेस रेट चांगला आहे. पाटील हा ॲल्युमिनियमचा आहे. पाटीलला पण मागे काहीच नाही आहे आणि साईडला खाली पण नाही आहे, वर पण खाली तर नाहीच आहे आणि मागच्या बाजूला वर नाही आहे आणि साईडला पोर्ट्स आहेत फॉर सक्शन. हां, ही इमेज चांगली. हा विल्यम झाला, हा पाटील झाला. पाटीलला साईडने सक्शनसाठी आहे आणि इथनं स्कोपसाठी आहे. तर हे दोघे त्यांनी लिंग्वल सरफेस हॉलो ठेवलेला आहे. आणखी काय काय नवीन मॉडिफिकेशन आहेत इंटरनेटवर. हा डिस्टल फॅरेंजियल एअरवे आहे. हा मागपर्यंत जातो आणि इथे याला कनेक्टर पण आहे. हा बघा, हा इथे कनेक्टर आहे. तर बॅग मास्क पण करू शकता किंवा पेशंटला स्पॉन्टेनियस करू शकता. हा डिस्टल फॅरेंजियल एअरवे झाला. तर नवीन नवीन खूप सारे मॉडिफिकेशन्स आहेत. इथे बॅग अँड मास्क करतो तो. नॅझोफॅरेंजियल एअरवेला तोच प्रॉब्लेम आहे की नॅझोफॅरेंजियलमध्ये पण नाही आहे आणि ओरल एअरवेमध्ये पण नाही आहे एअरवे कनेक्टर, जो प्रॉब्लेम आहे. आणि बर्मनचा पण वापरू शकतो, साईड वॉल नाही आहे त्याला म्हणून. एक वेगळा दिला आहे त्याने एअरवे, इसॉफेगल ऑब्च्युरेटर एअरवे. तर हा इसॉफेगसमध्ये जाणार आणि याला वर पोर्ट्स आहेत, तर इथनं व्हेंटिलेट होणार. तर हे वेगवेगळे मॉडिफिकेशन आहे आणि वर त्याला मास्क आहे पूर्ण. तर मास्क आणि नेझल ओरल पूर्ण मास्क आहे तो आणि इथे तुम्ही कनेक्ट करून व्हेंटिलेट पण करू शकता. इसॉफेगल ऑब्च्युरेशन करून एअरवे करायचा असा. IPPVसाठी काय वापरू शकता, कोपा वापरू शकता आणि LMA वापरू शकता. तर जसं आपण म्हटलं आता त्या या डायग्राममध्ये बघितलं आपण, गेले का ते, ठीक आहे जाऊ दे. तर डिस्टल फॅरेंजियल एअरवे जसा होता तो इंटरनेटवर. हा ग्युडलचं मॉडिफिकेशन आहे. इन्फ्लेटेबल कफ आहे. फॅरिंग्समध्ये तो बसेल, टंगला थोडासा दूर करेल आणि मग तुम्ही व्हेंटिलेट करू शकाल. कोपा displaces the base of the tongue, low pressure seal on the pharynx, पॅसिवली एलिव्हेट द एपिग्लॉटिस. तर हे वरच राहणार आहेत. साईज जास्त आत घातली की ते स्पाझम करतील. तर तेच प्रॉब्लेम काय काय एअरवेसोबत. जास्त लांब टाकला तर लॅरिंगो स्पाझम होतो एपिग्लॉटिस किंवा आतमध्ये टच होऊन. खूप मोठा टाकला तर स्वतः ऑब्स्ट्रक्शन करतो किंवा त्याच्यामध्ये फॉरेन बॉडी अडकेल. नाकातनं टाकलं तर एपिस्टॅक्सिसची भीती आहे, तोंडातनं टाकलं तर ट्रॉमा सगळीकडेच भीती आहे, लॅटेक्स ॲलर्जी, टिश्यू एडेमा, ॲस्पिरेशन पण होऊ शकतं. तर प्रिकॉशन काय आहे, पेशंटला ॲटलिस्ट थोडं तरी रिफ्लेक्सेस ब्लंट झाले पाहिजे, ल्युब्रिकेट केला पाहिजे आणि साईज व्यवस्थित असली पाहिजे. 3 गोष्टी त्याच्यात. नेझल एअरवेचा फायदा हा आहे की बेटर टॉलरेट आहे. ओरल एअरवे ॲक्सिडेंटली निघून जातो, नेझलचं तसं नाही आहे. लिमिटेड माउथ ओपनिंग, तोंडाचे काही प्रॉब्लेम आहेत, नाक तुम्ही वापरू शकता. इवन फायबर ऑप्टिक टाकू शकता. इवन त्याला कनेक्टर लावून CPAP देऊ शकता, सक्शन करू शकता. पिएरे रॉबिन जिथे ओरल नाही आहे तिथनं तुम्ही टाकू शकता. इन्सर्शन टेक्निक तीच आहे, व्हर्टिकल टू द फ्लोअर ऑफ माउथ. हे नेझलचं चालू झालं सडनली. ओके, नेझल. मग नेझलचे काय काय टाईप आहेत. नेझलचा हा तुमचा बार्डेक्स आहे, याला मोठा सारा फ्लांज आहे. आणखी एक काय नाव दिलं नाही, सॅक्लॅड, त्याला फ्लांज नाही आहे. मग फ्लांज का नाही दिला बाबा, तो आत स्लिप होऊ शकतो. नंतर कफ्ड नॅझोफॅरेंजियल एअरवे आहे, त्याला शेवटी कफ असतो आणि तो पुल करू शकता तुम्ही. नंतर हा कफ्ट आहे, हा एपिस्टॅक्सिससाठी वापरणार आपण, एपिस्टॅक्सिस क्लोज करायला. नंतर हा बायनॅझल पण आहे, दोन्ही नाकात एकाच वेळेस टाकून. याला कनेक्टर पण आहे असं म्हटलं आहे आर्कमध्ये. मग रशचा रेड रबर आहे विथ शॉर्ट बेवेल.
मग कोपा आहे. लिंडरचा एक आहे एअरवे, ह्याला इंट्रोड्युसर आहे. इंट्रोड्युसर आय थिंक हार्ड करण्याकरता, आणि त्याला इन्फ्लेटेबल बलून पण आहे. आय थिंक स्मॉल एअरवे ऑब्स्ट्रक्शन पास करण्याकरता आहे हा. जास्त डिटेल डिस्क्रिप्शन इंटरनेटवर पण नाही आहे. तेच बार्डेक्स फ्लांजवाला, सॅकलार्ड विदाऊट फ्लांजवाला, रश रेड रबर विथ शॉर्ट बिवेल, फ्लांज ॲडजस्टेबल असतं त्याचा. लेंडर आपण बघितला विथ इंट्रोड्युसर अँड बलून. बायनॅझल बघितला. प्रिकॉशन तेच, रिफ्लेक्सेस थोडे तरी ब्लंट पाहिजे, साईज आणि लुब्रिकेशन हवा. ECTसाठी आपल्याकडे तर ते ट्यूब बेंड करून तशीच लावतात. नंतर हा ओबेर्टो माउथ प्रॉप आहे, तर हा पूर्ण दात कवर करतो. ॲक्च्युली माउथ बाईट म्हणून वापरतात ते. तर माउथ बाईट इन्सायझरवर नाही, मोलर्सवर पाहिजे. हा छान आहे, आणि याला इथे होल पण आहे, तर तुम्ही व्हेंटिलेट पण करू शकता. 15mm कनेक्टरसारखं आहे, तर तुम्ही बॅगने व्हेंटिलेट पण करू शकता. प्रॉब्लेम्स आपण बघितले. ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं, स्पाझम, ट्रॉमा, एपिस्टॅक्सिस, गॅगिंग, रेचिंग, लॅटेक्स ॲलर्जी. स्टरिलाइज सोप वॉटर स्टरिलायझेशन नाही आहे, आणि कसं काय मेन्शन केलं आय डोंट नो. तर गुडल्सचं जे कलर कोडिंग आहे ते पूर्ण वेगळं आहे, सेम नाही होत. फक्त RTचं, सक्शन कॅथेटरचं आणि फोलीचं हे तिघांचं जे आहे कलर कोडिंग सेम आहे. RT, फोली म्हणजे वरच्या खालच्या टाकायचं, आणि सक्शन कॅथेटर, या तिघांचं कलर कोडिंग सेम आहे.